अजित पवार यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला। विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा काल सकाळी मृत्यू झाला होता। दादा म्हणजे असे व्यक्ती होते की ते इथं असण्याने आम्हाला असं जरा बारामतीला आधार वाटायचा। कॉलेज पण त्यांनी खूप छान डेव्हलप केलं, इन्फ्रास्ट्रक्चर पण त्यांचं खूप छान आहे। त्यांनी फॅसिलिटीज पण खूप आणल्या बारामतीत, जसं की AI सेंटर पण त्यांनी ओपन केलं। इतकी सेफ्टी आम्हाला आहे, आज आम्हाला 2 मिनिटाच्या अंतरावर फक्त ग्राउंड आहे, तरी पण आमच्या सेफ्टीमुळे आम्हाला तिथं जाण्याची परमिशन सुद्धा नाही आहे। म्हणजे आम्हाला भेटण्याचं स्वप्न होतं, आमचं स्वप्नच राहिलं आमचं। आम्हाला वाटत नव्हतं की अशा पद्धतीने आम्ही त्यांना भेटल। कॉलेजमध्ये इतकं केलंय तर 6 महिन्यात कळलं, म्हणूनच आम्हाला ओढ लागली ना त्यांची, किती काय केलं आमच्यासाठी। ते आज नाहीत असं आम्हाला विश्वासच बसत नाही किंवा आमच्या कॉलेजचं काय होईल ह्याचा विचार करून पण आम्हाला खूप दुःख होतं। आम्ही एवढं बाहेरून आलोय, पण असं वाटतं की आपण स्वतःच्याच गावात आहे, की असं आपलं गाव असल्यासारखं वाटायचं, बारामती स्वतःचं शहर असल्यासारखं। आम्हाला घमंड होता की मी बारामतीत शिकतेय। मी सगळ्यांना सांगायचं तू कुठं आहेस, तर मी म्हणायचं बारामतीत शिकतेय। तर सगळे बोलले दादांच्या बारामतीत का, म्हणलं हां। म्हणजे एक प्राऊड फील होतं की मी बारामतीत शिकतेय। दादा नाही आहेत ही गोष्ट आमच्यासाठी लय खूप म्हणजे शब्दातच सांगू शकत नाही। आम्ही सगळे निशब्द आहे कालपासून की चुकीचं होऊन बसलं आमच्या सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट। मला काय म्हणलं का नाही दादा खिडकीकडे तिकडे जाळीकडे याचं, सुभा तुझं मालक वारलं वय, पैसा पाणी मागितलं, पोराच्या ऑपरेशन 50,000 दिलं दादाने काढून। गरीबाला कधी नाही लय जाणीव केली माझी, लय जाणीव केली। एकदा मुंबईहून वहिनी मुंबईला होत्या, दादा इथं पुण्यामध्ये होते आणि ते एकच वेळेस म्हणले होते, मी काम करता करता त्यांना जेवायला भेटलं नव्हतं त्यांना, तर मी म्हणले बघ माझ्याकडे सगळं एवढं असून सुद्धा मी उपाशी, म्हणजे कामाचं एवढं त्यांना व्याप होतं। तर मला वहिनीने फोन करून सांगितलं, पांडव म्हणले त्यांना 1 ग्लास दूध दे। मी किचनमध्ये जाऊन 1 ग्लास दूध गरम करून त्यांना दिलेलं होतं, पण ते उपाशी झोपले होते। कामाच्या बहाण्यात त्यांना जेवायचं सुद्धा म्हणजे आठवण भांडण नव्हते राहिले, म्हणजे एवढे कामाच्या बाबतीत स्ट्रेट होते। शब्द त्यांचा शब्दच होता। शब्दाबाबतीत आम्ही 4 वर्ष एकत्र राहिलेलो दादांबरोबर, आमचा सगळा ग्रुपच आहे तो। खारी आणि दूध हे त्यांना फार दूध आणि सफरचंद सगळ्यात फेवरेट त्यांचा नाश्ता। मीच त्यांचं कुकिंग करायचो सगळं, माझ्याशिवाय त्यांना आवडत नव्हतं कोणाचं। जेवलं की मला संपत 1 नंबर केलं तू माझं, एवढंच। मुंबई पण कुकला सांगायचे की तू शिकव त्यांना, तुझी काय आवड आहे ती त्यांना शिकव सगळे।